जळगाव जामोद तालुक्यातील गौळखेड येथील शेतकरी विनोद पवार जेगाव प्रकल्पासाठी गेलेल्या शेतीचा मोबदला न मिळाल्याने शेवटी जलसमाधीचा मार्ग स्वीकारला। ही केवळ विनोद पवार यांची नाही, तर हजारो शेतकऱ्यांच्या वेदनेची जलसमाधी आहे असा शेतकऱ्यांचा आक्रोश समोर येत आहे। आज प्रश्न फक्त एवढाच आहे, हे सरकार नेमकं कुणाच्या थडग्यावर उभं आहे? ज्या शेतकऱ्याने आपलं आयुष्य शेतीसाठी झिजवलं, त्यालाच न्याय नाकारून सत्ताधारी कसे अभिमानाने छाती ठोकतात, असा प्रश्न शेतकरी नेते विचारत आहे। विनोद पवार यांच्या बलिदानानंतरही जर शेतकऱ्यांचा मोबदला, न्याय आणि हक्क मिळाला नाही, तर हे थडगे सरकारला कायमचं हादरवून टाकतील। शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही, न्यायासाठीची ही लढाई सुरूच राहील, असे मत छावा संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील यांनी व्यक्त केले आहे। कुठला पवार साहेब जाऊ द्या, डुबला